अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। समाजातील अनिष्ट प्रथा आणि परंपरा नष्ट करण्यासाठी 1920 साली आयोजित करण्यात आलेल्या माणगाव परिषदेतून खऱ्या अर्थानं सामाजिक बदलाची सुरुवात झाली, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केले। माणगाव येथे आयोजित दक्षिण महाराष्ट्रातील पहिल्या बहिष्कृत परिषदेच्या 106व्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की माणगाव परिषदेत संमत करण्यात आलेल्या 15 ठरावावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढील कार्याची दिशा कशी निश्चित झाली याची प्रचिती येते। राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहिष्कृत वर्गाच्या कल्याणासाठी जी महत्त्वाची पावले उचलली त्यांचा समावेश पुढे बाबासाहेबांनी भारतीय संविधानात केला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशील ध्वजारोहण करण्यात आले। सर्व मान्यवरांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व परिसराची पाहणी केली। तसेच माणगाव परिषदेवर आधारित होलोग्राफिक शो पहिला दरम्यान या प्रसंगी बोलताना आमदार अशोकराव माने यांनी माणगावच्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन विविध बैठकांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मुंबईला पाठवला असून राज्य शासनाकडून सुमारे 200 कोटी रुपयांचा हा आराखडा पुढील 6 महिन्यामध्ये मंजूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आप्पासाहेब पाटील यांनी 2 महापुरुषांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचं ऐतिहासिक कार्य केले। आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या AI युगातही महापुरुषांचा खरा इतिहास विसरू नका असे आवाहन त्यांनी केले। अनिल कांबळे यांनी माणगाव येथील होलोग्राफिक शो, लंडन हाऊसची प्रतिकृती, परिषदेतील 15 ठरावांचा शिलालेख आणि तक्या इमारतीच्या माध्यमातून इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे सांगून युवकांनी पुस्तके आणि ग्रंथांची संगत धरावी असे आवाहन केले। जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, आप्पासाहेब पाटील यांचे वंशज दिलीप पाटील, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, प्रांताधिकारी दीपक शिंदे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे, शशिकांत कांबळे, अनिल कांबळे, समाज कल्याण अधिकारी अक्षय कुरणे, अध्यक्ष बौद्ध समाज शशिकांत कांबळे, भिकाजी शिंगे, उपसरपंच विद्याजोग, अख्तर हुसेन भालदार तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक नागरिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, ग्रामपंचायत आणि बौद्ध समाज माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। कार्यक्रमाचे स्वागत आणि आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त यांनी केले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।